मग महाराज स्वर्गाचं सुख एवढं चांगलं आहे का? नाही. मग वैकुंठाचं सुख कसं काय चांगलंय? अरे त्या वैकुंठाला एकदा गेल्याच्या नंतर 184 योनी ज्या आहेत ना, ते आपल्याला भोगायची गरज पडत नाही. म्हणून ते वैकुंठ सुख आम्हाला गुरु देतात. त्यामुळे तुम्हीच आम्हाला या सर्व प्रश्नांची उत्तरं द्या. काय म्हणतात? काल व्याल मुखग्रास त्रास निर्मांश हेतवे श्रीमद भागवतम महाशास्त्र कलोकिरेन भाषितम. म्हणतात सूतजी सांगत आहेत, हे शौनकादिक महर्षींनो, सर्व शास्त्रांचं सार, जीवाचं कल्याण करणारं, कानाला गोड लागणारी आणि भगवंताजवळ लवकरात लवकर नेणारी अशी एक कथा आहे. त्या कथेचं नाव काय आहे? श्रीमद भागवत कथा. ही श्रीमद भागवत कथा सामान्य नाही. प्रत्येक जणाला ही कथा श्रवण करायला भेटत नाही. सूतजी सांगत आहेत की अरे स्वतः देवांना सुद्धा ही कथा प्राप्त होत नाही. देवांना सुद्धा ही कथा ऐकायची असेल तरी सुद्धा ते ऐकू शकत नाही. एक वेळेस सर्व देवी देवता परीक्षित राजांना ही कथा सांगत असताना शुकदेवजीकडे येतात. शुकदेवजींना वंदन करतात आणि शुकदेवजींना बोलतात की महाराज, आम्हाला ही कथा श्रवण करायची आहे, श्रीमद भागवत कथा. शुकदेवजी महाराज नम्र होते. ठीक आहे म्हणे, कथा श्रवण करा. नाही, आम्ही इथे कथा श्रवण करणार नाहीत, आम्ही देव आहोत देव. तुम्ही काय करा, हे अमृताचं कलश घ्या आणि या कलशा बदल्यात आम्हाला ही श्रीमद भागवत कथा स्वर्गामध्ये सांगायला चला. स्वर्गामध्ये ही कथा सांगा आणि तुम्ही सुद्धा तिथेच राहून जा असं सांगतात. तेव्हा शुकदेवजींना अत्यंत क्रोध येतो. म्हणे अरे असे कसे तुम्ही देवी देवता त्यांची उपासना करतात? म्हणजे जसं बाजारातील सोन्याचे मणी असतील आणि सोनाराच्या दुकानातले सोन्याचे मणी असतील, या दोन मण्यांची कधी बरोबरी होऊ शकते का? होऊ शकत नाही. तसंच स्वर्गाची आणि माझ्या श्रीमद भागवत कथेची बरोबरी होऊ शकत नाही. एवढी श्रीमद भागवत कथा श्रेष्ठ आहे. हा सर्व प्रसंग देवी देवतांनी ब्रह्मदेवाला सांगितला. आणि ब्रह्मदेवा, आम्ही एवढे देव असून काय फायदा आमचा? पृथ्वी तलावरती आम्ही गेलो तर तिथले ते शुकदेवजी महाराजांनी आमची उपासना केली, काढून दिला आम्हाला. एवढी श्रेष्ठ आहे का होती श्रीमद भागवत कथा? ब्रह्मदेवाला ही प्रश्न पडला. अरे अशी कशी कथा आहे, आपणही श्रवण करावी. त्या कथेचं मूल्य करायला गेले. ते करत असताना भगवंताकडे जाणारे सर्व मार्ग, देवाकडे जाणारे मार्ग आहेत. ज्ञान मार्गाने आपण भगवंताकडे जाऊ शकतो. पण महाराज, ज्ञान झाल्याच्या नंतर अभिमान होत असतो आणि अभिमान झालेला भगवंताला आवडत नाही. मग ज्ञानाचा काही उपयोग होतो का? नाही होत. भगवंतापर्यंत ज्ञान आपल्याला पोहोचवणार नाही. ते भगवंताकडे जाणाराच मार्ग आहे, पण कलियुगात तो टिकणार नाही. ठीक आहे, आम्ही दान करू, दान मार्ग भगवंताकडे जाणार आहे. साधी वर्गणी दिली सप्त्यात तरी सुद्धा नाव घेतल्याशिवाय शांत बसत नाही. माझं नाव माईक मध्ये आलं नाही म्हणते. मग दान करून जर का त्याचा प्रचार केला तर त्या दानाचा उपयोग आहे का? उपयोग नाही. मग दान मार्ग ही आपल्याला श्रेष्ठ नाही. यज्ञ मार्ग आहे. यज्ञ केल्याच्या नंतर भगवंताची प्राप्ती होते, पण ते सूक्ष्म कर्म आहेत. त्यामध्ये कर्म करत असताना एक गृहस्थ होता, नवीन नवीन लग्न झालं होतं, बायकोवरती खूप प्रेम त्याचं, पण बायकोला कसली तरी बिमारी झाली. खूप दवाखाना केला, जिकडे तिकडे गेले, मुंबईला गेला, पुण्याला गेला, बायकोचा काही विलाज होईना, काय करावं.
टेन्शन मध्ये होता. मित्राने पाहिलं. मित्र विचारतो, काय झालं रे? अरे माझ्या बायकोची तब्येत. एक काम कर ना, आपल्या इथे एक महाराज आलेले आहेत, त्या महाराजांच्या हातून तू यज्ञ कर. महाराजांच्या हातून यज्ञ कर, त्या खूप पावतात म्हणे ते. अच्छा. लगेच दुसऱ्या दिवशी यज्ञ करायला निघाला आणि ते महाराज त्याला म्हणतात यज्ञ करत असताना, भैरन रक्षती भैरव स्वाहा. आणि आमचा पठ्या काय बोलायचा? भैरन भक्षती भैरव स्वाहा. बदल काय झाला? रक्षती आणि भक्षती. रक्षती म्हणजे रक्षण कर देवा आणि भक्षती म्हणजे लवकर घेऊन जा. आता ह्या बोलला होता भैरन भक्षती भैरव स्वाहा. बदल झाला एका वाक्याचा. देव पावला याची गेली. सूक्ष्म कर्म आहे हे. यज्ञ करणं सोपं नाही, कठीण आहे. पण हे सर्व साधन आमच्या ब्रह्मदेवाने काय केले? एका तराजूमध्ये ठेवले आणि श्रीमद भागवत ग्रंथ एका तराजूमध्ये ठेवला. दोघांचं मूल्य होऊ शकलं नाही. श्रीमद भागवत कथेचा पारड वरती होतं आणि भगवंताच्या सर्व साधनेचं पारड खाली होतं. ब्रह्मदेवाला कळालं, अरे ही कथा काही सामान्य नाही, श्रेष्ठ कथा आहे. एकदा हि विशालायं चत्वारो ऋषयो मलः सत्संगेन समायाता ददृश्यतीश्च नारदम्. असा हा सर्व श्रीमद भागवत कथेचं सार, श्रेष्ठ ग्रंथ, भगवंताचं स्वरूप असणार हे श्रीमद भागवत. बघा, भगवंताचा अवतार कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर देव कुठे गेला? आपला मृत्यू झाल्याच्या नंतर आपल्या देहाचं आपण स्मशानभूमीमध्ये नेतो. पण भगवंताचा भगवंताचं कार्य पूर्ण झाल्याच्या नंतर भगवंत कुठे गेला? तर ज्या वेळेस देवाचा प्राणज्योत देवाने सोडली, त्यावेळेस ती प्राणज्योत श्रीमद भागवत कथेमध्ये येऊन स्थापन झाली. म्हणून वाङ्मय मूर्ती म्हटलेला आहे श्रीमद भागवत कथेला. अशी ती कथा सुतजी म्हणतात, शौनकादिक महर्षींनो, ती कथा मी तुम्हाला सांगणार आहे. अच्छा, या ग्रंथाने आमचा उद्धार होईल. हा, तुमचा उद्धार होईल. पण महाराज, आम्ही मानू आमचा उद्धार होईल म्हणून, पण त्या कलियुगातील लोक मानायचे नाही. कलियुगातील लोक संशयखोर असणार. प्रत्येक गोष्टीत संशय घेतात, प्रत्येक गोष्टीत संशय घेणार आहेत. मग त्यांच्यासाठी आम्हाला काहीतरी याच्या बदल्यात पुरावा सांगा. पुरावा सांगा म्हणतात. तेव्हा सुतजी महाराज म्हणतात, अरे अशी कितीतरी सांगू शकतो, कितीतरी सांगू शकतो म्हणे. या ग्रंथाने माणसाचा उद्धार होईल, प्राण्याचा उद्धार होईल, ठीक आहे, पण भूत पिशाचाचा देखील उद्धार होतो. सकळ संतांचा राजा, सकल संतांचा राजा, सकल संतांचा राजा. स्वामी
ऐकता भागवत प्राणी होईल जीवनमुक्त. नाथ बाबा म्हणतात की या भगवान श्रीकृष्णाची हे कथा श्रवण केल्याच्या नंतर प्राणी जीवनमुक्त होऊन जातो. यात नवल नाही, पण भूतपिशाचाचा देखील उद्धार होत असतो. बघा, एक वेळेस नारद महर्षी भ्रमण करत करत पृथ्वी तलावरती आले. पृथ्वी तलावरती आल्याच्या नंतर समाधान बघत होते ते, कारण सत्य लोकामध्ये, द्वापार लोकामध्ये पृथ्वी तलावरती आल्याच्या नंतर समाधान प्राप्त होत होतं. पण कलियुगाला सुरुवात झालेली होती आणि कलियुगाच्या सुरुवातीला नारद महर्षी भ्रमण करण्याकरिता आले. आणि भ्रमण करत असताना केदारनाथला गेले, द्वारकेला गेले, अयोध्येला गेले, बऱ्याचशा ठिकाणी गेले, सर्व देवस्थानावरती गेले, पण त्यांना कुठेच समाधान प्राप्त होईना. इकडे तिकडे भटकत होते, तरी सुद्धा समाधान होत नाहीये. त्यावेळेस वृंदावनला गेले आणि वृंदावनला जात असताना यमुना मातेच्या तीरावून जात होते. यमुना मातेच्या तीरावून जात असताना तिथे एक स्त्री रडत बसली होती आणि तिच्या मांडीवरती 2 पुत्र होते, म्हणजे 2 पुरुष होते. नारद महर्षीने तो सर्व प्रसंग पाहिला. 2 पुरुष आहेत, मांडीवरती बसलेले आहेत, मूर्छित अवस्थेमध्ये, स्त्री रडत आहे, बाजूने बऱ्याचशा स्त्रिया उभा आहेत. काय प्रसंग असावा तो विचार करतात, पण काही गोष्टींमध्ये नाही पडलेलं. बरं असेल काही, कशाला जायचं म्हणे. जाऊ लागले समोर, पण तितक्यात भक्तिमातेने नारद महर्षींना पाहिलं, त्या स्त्रीने, आणि नारद महर्षींना आवाज दिला, हे संत महात्मे, काही क्षण आमच्या जवळ थांबा. बघा, संतांचा थोडा जरी सहवास झाला तरी सुद्धा त्यातून आपल्याला काहीतरी कल्याणाच्या गोष्टी भेटतात. म्हणून हे संत महात्मे, काही वेळ आमच्या जवळ थांबा. भो भो साधू समत्विष्टा, थोडा वेळ थांबा म्हणे. नारद महर्षींना आश्चर्य वाटलं, अरे या स्त्रीनं मला कसं काय ओळखलं. जवळ जातात, हे देवी प्रणाम करतात. तेव्हा भक्ती माता म्हणते, हे नारद महर्षी, आपणास कोटी कोटी प्रणाम असावा. नारद महर्षी विचारतात, अगं तू कोण आहेस आणि अशी रडत का आहेस. हे 2 पुत्र कोण आहेत, कोण आहे हे पुरुष, आणि या एवढ्या स्त्रिया तुझ्या बाजूने आहेत तरी सुद्धा तू का रडतेस. तेव्हा भक्ती माता उत्तर देतात, म्हणे, अहम भक्ती रीती ख्याता इमो मे तनयो मतो ज्ञान वैराग्य नामानो कालयोगेन जराजरो. ने अहम भक्ती, मी भक्ती आहे, माझं नाव भक्ती आहे. हे जे 2 तुम्हाला दिसत आहेत मुलं, ते दुसरे कोणी नाही, माझे पुत्र आहेत. अरे तुझं रूप बघायचं झालं तर एवढं सुंदर दिसत आहे, आणि तुझ्या या पुत्रांचं रूप जरावस्थेमध्ये, असं कसं. बरं या स्त्रिया कोण आहेत एवढ्या. या स्त्रिया कोणी सामान्य नाहीत महाराज. स्वतः यमुना, गंगा, गोदावरी, इंद्रायणी या सर्व नद्या आहेत, आणि या सर्व इथे माझ्या मदतीसाठी उभा आहेत, पण कोणीच माझी मदत करू शकत नाहीये. का. काल योगेन जरारिरो, काळाच्या योगाने आम्हाला जरा अवस्था प्राप्त झाली आहे. मी अगोदर द्रविड देशामध्ये, कर्नाटक मध्ये मी राहायची.
त्या कर्नाटकमध्ये माझा सन्मान झाला, पण काही वेळाने तिथे मला सन्मान नाही भेटला, त्यामुळे मला थोडीशी जरावस्था प्राप्त झाली. म्हणून तिथून निघले आणि महाराष्ट्रामध्ये आले. ज्ञान वैराग्याला घेऊन महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर थोडाफार सन्मान भेटला. तिथून थोडस पुढे आले गुजरातमध्ये. त्या गुजरातमध्ये मी तर तरुण झाले, पण माझ्या पुत्रांना जरा अवस्था प्राप्त झाली आहे. तिथे ज्ञान आणि वैराग्याचा काहीच संबंध नाही. भक्ती माताला तिथे चांगलाच सहवास भेटतो. नंतर तिथे आम्हाला योग्य ते सुख भेटत नाही, म्हणून आम्ही वृंदावनमध्ये आलो. पण या वृंदावनमध्ये आल्याच्या नंतर मला तर खूप सन्मान भेटत आहे, पण माझ्या पुत्रांना सन्मान भेटत नाही. आणि इथे ज्ञान आणि वैराग्याचं थोडाही सहवास नसल्यामुळे माझ्या मुलांना जरा अवस्था प्राप्त झाली. महाराज, तुम्ही साधू आहात. साधू प्रत्येक गोष्टीचं निरसन करतो. काही करा, पण माझ्या पुत्रांना पहिल्यासारखं मला करून द्या. रडू लागल्या. तेव्हा नारद महर्षींना दया आली आणि नारद महर्षींनी ज्ञान आणि वैराग्याच्या कानामध्ये नामसंकीर्तन करायला लागले. नारायण
कृष्ण भगवान की जय। नारद महर्षी नामसंकीर्तन करू लागले। ज्ञान वैराग्याजवळ नामसंकीर्तन केल्याच्या नंतर थोडेसे ते जरा अवस्थेतून उठून बसायचे आणि परत नामसंकीर्तन बंद झाल्याच्या नंतर जरा अवस्था प्राप्त व्हायची। तेव्हा स्वतः भगवंताने सांगितलेल्या श्रीमद भागवत, स्वतः भगवंताने सांगितलेल्या गीतेचं तिथे अध्ययन करण्यात आलं। गीतेचं अध्ययन केलं, उठून बसले, गीतेचे श्लोक पूर्ण झाल्याच्या नंतर परत जरा अवस्था प्राप्त झाली। भगवंताच्या सर्व नामांचं उच्चारण केलं, श्री विष्णू सहस्त्र नाम तिथे गाण्यात आलं, तरी सुद्धा काहीच लाभ होत नाहीये। तेव्हा नारद महर्षी चिंतातूर झाले, काय करावं? सूर्यनारायणाची प्रार्थना केली। ओम सूर्याय नमः, ओम रवीय नमः, ओम आदित्याय नमः, ओम मरीचिते नमः। प्रार्थना करायला लागले। सूर्यनारायण प्रसन्न झाले, आकाशवाणी करण्यात आली। पण नारद महर्षी सत्संग करा, सत्संग करा, सत्संग करा, सत्संग करा। नारद महर्षींना वाटलं, अरे सत्संग काय असतो? नामसंकीर्तन करत आहोत, सत्संगच आहे ना, अजून कोणता आहे सत्संग? इकडे तिकडे याला त्याला विचारत फिरायला लागले, अरे सत्संग म्हणजे काय, सत्संग म्हणजे काय? कोणी सांगायला तयार नाही। साधूंकडे जातात, संतांकडे जातात, सत्संग म्हणजे काय? साधू संत उपहास करायला लागले, अरे तुम्ही नारद महर्षी आहात, स्वतः भगवंताचे अंश, आणि तुम्ही जर का आम्हाला विचारलं सत्संग म्हणजे काय, तर यात काय गोष्ट म्हणे? आम्ही कसं सांगावं तुम्हाला सत्संग म्हणजे काय? बोलायला तयार नाही, पुढे जातात। संन्यासी साधूंना विचारतात, अहो सत्संग म्हणजे काय? बघा, काही लोक असतात, त्यांच्याकडे जावं आणि म्हणायचं, महाराज आम्हाला श्रीमद भागवत कथा शिकायची। ते म्हणतात, आम्ही श्रीमद भागवत कथा शिकवत नाहीत, आम्ही शिवपुराण शिकवतो। अच्छा ठीक आहे, शिवपुराणावाला गेला म्हणे आम्हाला शिवपुराण शिकवा ना। अरे मी शिवपुराण शिकवत नाही, मी श्रीमद भागवत कथा शिकवतो। आणि शिवपुराण आणि श्रीमद भागवत कथा दोन्ही शिकणारा गेला तर म्हणतात आज आमचं मौन आहे। तसेच काही संत नारद महर्षींना बोलू लागले, आम्ही मौन व्रत धरलेलं आहे, आम्ही बोलू शकत नाही। भटकू लागले नारद महर्षी, थकून गेले, काय करावं? तितक्यात तिथे सनकादिक महर्षी दिसले। सनकादिक महर्षी दिसल्याच्या नंतर प्रसन्न वाटलं, अरे या संतांसारखे दुसरे संत नाहीत। जवळ जातात, महाराज मी खूप चिंतातूर आहे। अरे नारद महर्षी, तुमच्यासारख्या संतांच्या चेहऱ्यावरती जर का चिंता दिसली तर काय करावं या समाजाने? संसारिक व्यक्तींनी जर का चिंता केली तर ठीक आहे। बघा, चिंता आणि चिता एकाच अनुस्वाराचा फरक आहे। चिंता चिता समख्याता बंधू मात्रेन विशेष, आणि फक्त अनुस्वाराचा फरक आहे। पण चिंता असते ती माणसाच्या या देहाला जाळते आणि चिता असते ती मेलेल्या देहाला जाळते। म्हणून चिंता केल्याच्या नंतर देह जळत असतो। महाराज चिंता करू नये। काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपल्याला टेन्शन देणाऱ्या असतील तर देवाचं नामस्मरण करावं, देवाला हात जोडावे। देवा तुझ्याशिवाय कोणी नाही रे आम्हाला, तूच आम्हाला जन्माला घातलेला आहे, आमचं रक्षण कर, असं देवाला बोलावं। सर्व काही देवावरतीच सोडावं। जर का देवावरती आपण आपला भार घातला ना तर तो आपल्याला तारून नेतो। आपण असतो, लग्न झालेलं असतील, म्हणतात
की अरे काही होणार नाही, माझे पतिदेव आहेत माझ्या सोबत, पण तेही सोडून जातात. मग काय होते? चिंता लागते. वृद्ध असतील त्या म्हणतात माझा मुलगा आहे माझ्या सोबत, पण मुलगा सोडून जातो तेव्हा चिंता लागते. म्हणून संसारिक माणसावर विश्वास ठेवू नये, भगवंतावर भार सोपवावा. भगवंता तूच सर्व काही करणार आहेस म्हणावं. तसंच नारद महर्षींनी आता इथे सर्व काही भगवंतावरती सोडलेलं होतं. सनकादिक महर्षींनी विचारलं, तुम्ही चिंतातुर का दिसतात? आणि महाराज, आजपर्यंत माझ्या आयुष्यात एवढं मोठं दुःख कधीच आलं नाही, मी खूप पापी आहे. नारद महर्षी, आपण असं का बोलत आहात? घडलेला सर्व प्रसंग सांगितला. आणि मी आनंदाच्या शोधामध्ये, समाधाच्या शोधामध्ये या पृथ्वी तलावरती आलो होतो. जिकडे तिकडे शोधण्याचा प्रयत्न केला, समाधान तर सापडलंच नाही. पण एक स्त्री मला सापडली, एक स्त्री मला दिसली, भक्ती नावाची, भक्ती माता. तिचे 2 मुलं होते. त्या 2 मुलांना जरा अवस्था प्राप्त झाली आणि ती मात्र तरुण आहे. त्यांना मी त्यांची जरा अवस्था परत तरुण करून देईन असं वचन देऊन आलोय, पण ते काही तरुण व्हायला तयार नाही. आकाशवाणीने सांगितलं आहे सत्संग करायचा. महाराज कृपा करा आणि सत्संग म्हणजे काय आम्हाला सांगा. बोल राधे राधे, राधे राधे. सत्संग म्हणजे काय सांगा म्हणतात. सनकादिक महर्षी म्हणतात, महाराज नारद महर्षी, तुम्ही तिथे श्रीमद भागवत कथेचा पाठ केला का? बघा, व्यासजींनी सर्व ग्रंथ लिहिले होते, पण समाधान झालं नव्हतं. शेवटी श्रीमद भागवत कथा लिहिली, त्यावेळेस समाधान प्राप्त झालं. म्हणे तुम्ही खूप त्यांना शास्त्र सांगितलं असेल, नामसंकीर्तनही केलं असेल, पण देवाच्या लीला गायल्या नसतील. त्यामुळे सरळ साधं सोपं उपाय सांगतो. काय करा? श्रीमद भागवत कथेचा पाठ करा. नक्कीच त्यांना तरुण अवस्था प्राप्त होईल. नारद महर्षी म्हणतात, त्या गोष्टीने, अरे इकडे भगवंताने स्वतः सांगितलेल्या गीतेचा पाठ केला मी, तरी काही झालं नाही, आणि श्रीमद भागवत कथेने काय होईल? तेव्हा सनकादिक महर्षी म्हणतात, नारद महर्षी हा सामान्य ग्रंथ नाही, या ग्रंथाचा उपहास करू नका. ग्रंथाचा पाठ करायचं ठरवलं आणि हरिद्वाराजवळ आनंद घाटामध्ये श्रीमद भागवत कथेचं सर्व नियोजन करण्यात आलं. नियोजन तर केलं, पण वक्ता कोणाला ठरवायचं, कथा कोण सांगेल? तेव्हा नारद महर्षी प्रार्थना करतात, सनकादिक महर्षी तुम्हीच आम्हाला ही कथा सांगा. सनकादिक महर्षी सतत भगवंताची कथा करत असतात. भगवंताचे पहिले वंश कोणी असेल तर ते म्हणजे सनकादिक महर्षी. 5 वर्षाच्या मुलाच्या अवस्थेमध्ये आजही ते पृथ्वी तलावरती भ्रमण करतात. अशा सनकादिक महर्षींना ती कथा करायची ठरवली आणि व्यासपीठावरती सनकादिक महर्षी बसलेले आहेत. नारद महर्षी बाजूला बसलेले आहेत आणि सर्व साधू संत मुनी श्रीमद भागवत कथा श्रवण करायला आलेत. एवढंच नाही, नद्या आहेत, त्या नद्या झाडाचं स्वरूप घेऊन, स्त्रियांचं स्वरूप घेऊन येतात आणि श्रीमद भागवत कथा श्रवण करायला बसतात. हरि कथा सुनाने वाले, हरि कथा सुनाने वाले, हरि का नाम लेने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों
हरि की कथा सुनाने वाले तुमको लाखों प्रणाम। त्या भगवंताच्या कथेला तिथे सुरुवात झाली होती। भृगु, वशिष्ठ, च्यवन, गौतम, मेधाधी, देवल, परशुराम, योगेश्वर असे अनेक संत तिथे आले होते। नद्या, सरोवर, सर्व काही गंधर्व वेगवेगळ्या प्रकारचे रूप धारण करून तिथे श्रवण करण्याकरिता आले आणि भगवंताचा महिमा तिथे चालू झाला, जयघोष चालू झाला। सर्वांनी एकच जयघोष केला, बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, बोलो राधा रानी सरकार की जय, सद्गुरु भानुदास महाराज की जय, बोलो राधे श्याम। जयघोष तिथे चालू झाला। जसा जयघोष झाला तसं ज्ञान वैराग्याला तरुण अवस्था प्राप्त झाली। तरुण अवस्थेमध्ये ते आले आणि श्री सनकादिक महर्षींनी तिथे महिमा चालू केला। कथेचा महिमा सांगू लागले। सदा सेव्या श्रीमद भागवती कथा म्हणतात, श्रीमद भागवत कथा सतत श्रवण करावी, शिवाय भगवंताचं नामस्मरण सतत करावं। सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करो हरि कथा, करो हरि कथा। सदा नाम घोष करो हरि कथा, करो हरि कथा। तेने सदा चित्ता समाधान, तेने सदा चित्ता समाधान। गोपाल कृष्ण भगवान की जय। हा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भरा, आनंदे निर्भरा डुलत सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व अलंकार, सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार, सर्व सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार म्हणतात। भगवंताचं सतत नामस्मरण करावं, भगवंताचं चिंतन करावं असं शुकदेवजी महाराज सांगत होते।
महाराज सांगत असतानाच भक्ती मातेचं तिथे आगमन झालं आणि भक्ती माता एकट्या आल्या नव्हत्या. गोपाल कृष्ण भगवान की जय. भक्ती माता तिथे एकट्या आल्या नव्हत्या. भक्ती माता स्वतः ज्ञान वैराग्याला सोबत घेऊन आल्या होत्या आणि असंच नव्हत्या आल्या, नृत्य करत करत भगवंताचं नामचिंतन करत करत आल्या होत्या. मुखाने श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी भजन करू लागल्या. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं सुंदर भजन करत नृत्य करत करत तिथे भक्ती महाराणी पधारल्या. स्वतः ज्ञान वैराग्य नृत्य करत तिथे येऊ लागले. हे सर्व नारद महर्षींनी पाहिलं. नारद महर्षींना अत्यंत आनंद झाला. पण आता भक्ती माता म्हणतात इथे तर मी आले,
पण आता मी राहू कुठे, मला स्थान द्या. सर्वजण तिथे बसलेले होते, जागा कुठेच नव्हती बसायला. तेव्हा नारद महर्षींनी सांगितलं, भक्ती माता तुम्ही विष्णू भक्तांच्या हृदयामध्ये जाऊन राहा. भगवंताच्या जे भक्त असतील त्या भक्तांच्या हृदयामध्ये जाऊन राहा. तेव्हा स्वतः भक्ती माता विष्णू भक्तांच्या भगवंताच्या भक्ताच्या हृदयामध्ये जाऊन स्थानापन्न झाल्या. अशी ही श्रीमद भागवत कथा एवढी श्रेष्ठ आहे. तेव्हा शौनकादिक महर्षी म्हणतात, ठीक आहे, पण कलियुगामध्येही यांनी उद्धार होईल का? होईल का कलियुगामध्ये उद्धार? तेव्हा सूतजी महाराज अतिशय सुंदर दृष्टांत देऊन सांगतात की एक तुंगभद्र नदीच्या काठी एक गाव वसलेले होते. त्या गावामध्ये एक ब्राह्मण होता, आत्मदेव नावाचा. आत्मदेव नावाचा ब्राह्मण, स्वभाव त्याचा अत्यंत छान, ज्ञान आहे खूप, गावामध्ये खूप सन्मान होता, पंचक्रोशीमध्ये सन्मान केला जायचा, सुंदर ब्राह्मण होता. पण त्याची पत्नी धुंदुली, तिचं वर्णन करायचं झालं तर आमचे बाबा म्हणतात, जशा काही कर्कश बाया असतात तशी ती कर्कशी बाई होती. त्या धुंदुलीचं वर्णन करताना म्हणतात की रोज एक तरी भांडण केल्याशिवाय तिला काही जेवण जात नव्हतं. धुंदुली आपल्या पतीला नेहमी उलट बोलायची. शिवाय त्यांच्या लग्नाला 25 वर्ष होऊन गेले होते, तरी सुद्धा त्यांना एकही पुत्र नव्हता. आता आत्मदेवाला चिंता लागलेली होती, काय करावं. बघता बघता 25 वर्ष ओलांडून गेले. आता लोक नाव ठेवू लागले, पंचक्रोशीतील लोक नाव ठेवू लागले. आत्मदेवाला खिन्नता वाटायची, अरे पुत्र नाही मला. दारामध्ये झाड होतं आंब्याचं, त्या आंब्याच्या झाडाला कधी फुलवरा आला नाही, कधी त्या आंब्याच्या झाडाला एखादा आंबा आला नाही. दारामध्ये गाय होती, ती गाय कधी गाभण राहिली नाही. स्वतःची लाज वाटू लागली आत्मदेवाला. तेव्हा आत्मदेवाने एक दिवस ठरवला, आता या जगामध्ये राहायचं नाही, हा अपमान सहन होत नाही. आणि आत्मदेव आपल्या धुंदुलीला, आपल्या पत्नीला सांगतात की धुंदुली, अगं आपल्याला पुत्र नाही, हे दुःख मी सहन करू शकत नाही, मला हे दुःख सहन होत नाही, मी आता आत्महत्या करण्याकरिता जातोय. आत्महत्या करायला जातोय म्हणतात. अरे ह्या कर्कश बाया, म्हणजे त्या जशा बाया असतात त्या काय म्हणतात, जाताय का, जा, परत वापस येऊ नका म्हणतात. आत्मदेवाला खिन्नता वाटली, अरे पुत्र तर नाहीच नाही, पण पत्नी पण अशी भेटली, काय करावं. क्रोधात होते आणि तसेच जंगलामध्ये गेले निघून. एका नदीच्या काठी एक वडाचं झाड होतं, त्या वडाच्या झाडाखाली बसले आणि रडू लागले. ते रडत असताना एका साधूने त्यांना पाहिलं, नदीमध्ये पाणी पिलं आणि ब्राह्मण दिसत आहे, रडत आहे, नक्कीच भगवंताची आठवण येत असेल म्हणून रडत असेल. जवळ जातात आणि आत्मदेवाला म्हणतात, हे ब्राह्मण, आपलं रडण्याचं कारण काय, आपण का रडतात. तेव्हा आत्मदेव जास्तच रडायला लागले आणि म्हणतात, महाराज काय सांगावं, लग्नाला खूप वर्ष झाले, अजून पुत्र नाही. बरं पुत्र तर नाहीच नाही, पत्नी ही चांगली नाही, दारात तुळस आहे,
दारामध्ये गाय आहे, दारामध्ये आमच्या झाडे झुडपे आहेत, पण प्रसन्नता वाटत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करण्याकरिता या वनात आलोय. अरे, संतांनी डोक्याला हात लावला आणि मला वाटलं तू भगवंताची आठवण करत रडत असशील, पण तू तर संसारी गोष्टीसाठी रडतोय. समजून सांगण्याचा प्रयत्न केला. अरे, या संसारामध्ये पडू नको. आज तुला मुलगा हवाय, मुलगा नाही म्हणून तू दुःखी आहेस, पण मुलगा झाल्याच्या नंतर सुद्धा दुःखी होशील. पण आत्मदेव महाराज ऐकायला तयार नाहीत. नाही म्हणे, मला पुत्र नाही, मी आत्महत्या करणार. संतांनी खूप समजून सांगायचा प्रयत्न केला. अरे, पुत्र हे तात्पुरते असतात. जोपर्यंत बायको जवळ येत नाही तोपर्यंत आईच्या जवळ राहतात. बायको आल्याच्या नंतर बायको जवळ जातात. मुलं संपत्तीसाठी आई वडिलांना नाही नाही ते बोलतात, आई वडिलांचा अपमान करतात. तुला मुलगा झाल्याच्या नंतर त्याचं शिक्षण असेल, त्याचं लग्न असेल, हे सर्व बघावं लागणार. त्यामध्ये तुला दुःख प्राप्त होईल. अरे, तुला पुत्र नाही, ही भगवंताची तुझ्यावर कृपा आहे. खूप समजून सांगतात, पण आत्मदेव ऐकायला तयार नाही. आणि महाराज, तुम्ही जर का उपाय नाही सांगितला तर तुमच्याच पुढे डोकं फोडून माझी आत्महत्या करून घेईल. महाराजाला वाटलं, अरे, एवढा पुत्रासाठी आतुर आहेस? हो, पुत्रासाठी आतुर आहे मी. ठीक आहे म्हणे, एक फळ देतो, ते फळ घे आणि तुझ्या पत्नीला खाऊ घाल. पण हे फळ खाल्ल्याच्या नंतर काही नियम आहेत, काही अटी आहेत. हे फळ खाल्ल्याच्या नंतर दिवसातून एकच वेळेस जेवण करायचं, पवित्रता ठेवायची, साधू संतांचा मान सन्मान करायचा, दररोज देवपूजा करायची, जे अतिथी येतील त्या अतिथींचा मान सन्मान करायचा, कधी कोणाशी भांडण करायचं नाही, घरामध्ये शांतता ठेवायची. बरेचसे नियम सांगतात, पण ही होती धुंदुली. पण आत्मदेवाने विचार केला, ठीक आहे, पुत्र होणार आहे, आनंद होईल तिला, सर्व काही सोडून देईन विचार केला आणि ते फळ हातामध्ये घेतलं. फळ घेऊन आपल्या पत्नी जवळ येतात आणि पत्नीला म्हणतात, अगं कारभारिणी, बाहेर ये, बाहेर ये, बघ तुझ्यासाठी काय आणलंय. तिला वाटतं, अरे, नवरत्नाचा हार आणला का काय, पळतच येते. येऊन बघते तर काय फळ. का हो, तुम्ही तर आत्महत्या करण्याकरिता गेला होतात, असे चालात? अगं गप गप, बघ काय आणलंय तुझ्यासाठी. काय आणलं? हे बघ, आंबा आणलाय. आंबा? एकच आंबा आणलाय, याचा रस पण होणार नाही. बरं, आणलं तर आणलं, 1-2 किलो तर आणायचे. अगं, हे काही सामान्य आंबा नाहीये, सामान्य फळ नाही हे. हे खाल्ल्याच्या नंतर आपल्याला पुत्र होणार आहे. पुत्र होणार आहे. थोडासा विचार करते आणि विचार करत असताना म्हणते, हे फळ खाल्ल्याच्या नंतर मला 9 महिने गर्भ राहील. 9 महिने गर्भ राहिल्याच्या नंतर मला त्रास होईल, मला भूक लागेल जास्त. जर का आमच्या घराला आग लागली तर मी बाहेर कशी पळू? पळता येणार नाही. गावामध्ये चोर आले तर मी गावाच्या बाहेर कशी जाऊ? हे सर्व तर ठीक आहे, माझी नणंद येईल माझी काळजी घ्यायला. नणंद आल्याच्या नंतर घरामध्ये सर्व उचक पाचक करेल, घरातलं सगळं चांगलं चांगलं घेऊन जाईल. नाही नाही, ते विचार करते, अरे 9 महिने त्रास मला सहन करावा लागेल आणि ज्या वेळेस माझी प्रसूती होईल त्यावेळेस माझं मरू सुद्धा शकते मी. कशाला एवढा त्रास सहन करायचा? बरं, तो मुलगा झाल्यावर त्याचे बाळातने धुवावं लागतील, त्याला खाऊ घालावं लागेल, मोठं करावं लागल. नाही नाही, ते विचार करायला लागते. आणि पतीला म्हणते, हो मी काय करते, थोडंसं आंघोळ वगैरे करते आणि नंतर फळ खाते.
असं सांगते तेव्हा आत्मदेव म्हणतात, मला तुझा काही भरोसा नाही, माझ्या समोरच खा. नाही आहो, फळ आहे, देवाचं फळ आहे, पुत्र होणार आहे, स्वच्छ होते, आंघोळ वगैरे करते आणि नंतरच खाते. ठीक आहे म्हणे, तोपर्यंत देवघरापाशी ठेवा. देवघरापाशी फळ ठेवलं आणि विचार करत बसलेली होती. तितक्यात तिचे गावातली एक बहीण आली. गावातली बहीण आली आणि म्हणते, का ग आज खूपच शांत शांत आहेस, का भांडण करायला कोणी सापडलं नाही का? नाही म्हणे, मला आज भांडण करायचा मूड नाही. काय झालं ग, खरं सांगू का ग, सांग ना काय झालं. म्हणे, माझ्या पतीने एक फळ आणलं आहे, त्या फळाने मला पुत्र होणार आहे. अगं चांगली बातमी आहे, आनंदाची गोष्ट आहे, तुला पुत्र होत नव्हता, पुत्र होणार आहे. नाही अगं, तो पुत्र होणार, मला 9 महिने गर्भ राहील, मला प्रसूती होईल, मला त्रास होईल, मला नकोय पुत्र. बहीण डोक्याला हात लावून घेते. तिकडे नवरा पुत्र पुत्र करून हे करतोय आणि ही बाई म्हणते मला पुत्र नको. तेव्हा बहीण होती, गरीब परिस्थिती मधली बहीण होती. बघा, ज्यांच्या घरी सर्व काही आहे त्यांच्या घरी खायला कोणी नाही, आणि ज्यांच्याकडे काहीच नाही त्यांच्याकडे लेलं मोठे जण नाही. तसंच त्यांचं होतं. हिला 4-5 मुलं होते. तेव्हा ही म्हणते, ताई तू काय कर, फळ खाऊ नको, गर्भवती असण्याचं नाटक कर, आणि मी आत्ताच गर्भवती झाली आहे, माझे 9 महिन्याची प्रसूती झाल्याच्या नंतर मी तुला ते बाळ आणून देईल, पण त्या बदल्यामध्ये तुला मला पैसे द्यावे लागतील. ठीक आहे म्हणे, तू जर का पुत्र देत असतील तर तुला पैसे देईल. झालं यांचं फिक्स. बरं, फळ कुठं टाकायचं? संशयखोर वृत्तीची होती. खरंच साधूने दिल्याच्या नंतर बाळ झालं असतं का बघण्यासाठी गाईला चारलं. आता गाय सुद्धा गर्भवती होती आणि तिची बहीण सुद्धा गर्भवती होती. बघता बघता 4 महिने झाले, 5 महिने झाले, गर्भवती असण्याचं नाटक करू लागली आणि 9 महिने झाले. बांधोनिया वाढविले पोट, चिंध्या बांधोनिया वाढविले चिंध्या बांधोनिया वाढविले पोट. चिंध्या बांधून त्यांनी काय केलं, पोट आपलं दाखवलं आणि म्हणते की मी 9 महिने आता कंप्लीट झालेले आहेत. 9 महिने झाल्याच्या नंतर एक दिवस तिच्या बहिणीची प्रसूती होते. जशी प्रसूती होते तसं तो मुलगा हिला आणून